गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. आता गुढी उभारली असेल तर त्या गुढीसोबत तुम्ही हा दावणा देखील बांधला असेलच, बरोबर आहे. या दवण्याचे 3 उपाय तुम्हाला सांगायचे. करायचं काय तुम्हाला, हा जो दवणा आहे त्याची एक छोटीशी फांदी घ्यायची आहे आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. साधारणतः 3 महिन्याकरता तुम्ही ठेवू शकता, त्यानंतर काढून तुम्ही टाकून देऊ शकता, की जेणेकरून आर्थिक प्रगती व्हायला मदत होते. कारण हा दवणा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनाही अतिशय प्रिय म्हटला जातो. दुसरा उपाय तो म्हणजे घरामध्ये प्रत्येकाला नजर लागत असेल आपल्याला, तर काय करायचं, या दवण्याची एक फांदी घ्यायची, छोटीशी अशी जुडी घ्यायची आणि घरातल्या प्रत्येक सदस्यावरती ती एकच जुडी 7 वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायची आणि त्याला कचऱ्यामध्ये, ओल्या कचऱ्यामध्ये टाकून द्यायची किंवा जाळून टाकली तरी चालेल. तिसरा उपाय घरामधला नजरदोष जो आहे तो कमी करण्यासाठी. संध्याकाळी काय करायचंय, तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, त्यासोबत हा थोडासा दवणा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याला जाळायचं आणि घरामध्ये सगळीकडे फिरवायचंय. शिरीष कुलकर्णी.